तर रामकृष्णारी मंडळी, मी तुमचा लाडका ओमकार. तर काल सारखंच आज पुन्हा व्यायाम वगैरे, नाश्ता, त्याच्यानंतर आपलं कामाला सुरुवात. आणि सर्वात महत्वाचं, परसबाग कशी बनवायची सांगतो तुम्हाला. कवायत बेवत झाले आपल्या कॉलेजच्या मुली आल्या. आपण CBM कॉलेज नारायणगाव फुल ॲग्रिकल्चर कॉलेज. मग म्हटलं त्यांना व्लॉग मध्ये घेऊ आणि त्यांनी चांगल्याच प्रकारचं कॉन्टेंट दिला नाही का. ते झाल्यावर नाश्ता करून आपण निघलो आपल्या कामाला. तर आज पुन्हा 12 वाजेपर्यंत थोडंसं साफसफाईचं काम होतं. मग काय आपल्या डिपार्टमेंटला रोड जाळण्याचं नियोजन होतं, ते पण केलं. आणि आपल्याला ट्रॅक्टर चालवाय भेटलो. ट्रॅक्टर नाही चालवा असं कधी होईन का. तुम्हाला वाटायचं मी काही काम करतोय की नाही, बघा भाई काम पण करतोय मी. त्यानंतर आपल्याकडे ट्रॅक्टर होताच म्हणल्यावर ट्रॅक्टर घेऊन थेट डिग्यापाशी जात होतो आपण. त्यानंतर आपण बी पॅक करत होतो परसबाग बनवायला आणि शेतकऱ्यांना द्यायला. मग काय परसबाग बघायला निघलं, आम्हाला टमटम मध्ये भरलं ना भाई. मग काय सांगायचं, गेलो पोरींची एंट्रीचे व्हिडिओ घेतले, कारण आपल्याला सिनेमॅटिक मध्ये रील बनवायला लागते नाही का. सरपंचांनी त्यांनी गावकऱ्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की आपल्याला पोरं येणार परसबाग बनवायला, पण त्यांनी काही जमीनच ठेवली नव्हती. मग काय परसबाग बनवायचा प्लॅन कॅन्सल झाला. आणि परसबाग थोडक्यात सांगायचं तर ऑर्गॅनिक पद्धतीने घरच्या घरी घरापुरता भाजीपाला बनवणे म्हणजे परसबाग होय. मग परत 1-2 ठिकाणी परसबाग बनवली, पण त्याचे काही व्हिडिओ मी काढलेच नाही. तर असेच क्वालिटी व्हिडिओ पाहण्यासाठी ओमकार गाडगे ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.